आज आपण करतोय पालकाचं गरगट. अगदी न आवडणारे सुद्धा, पालकाची भाजी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा हे पालकाचं गरगट अगदी आवडीने खातील. त्यासाठी मी घेतला इथे पालक आणि हा आहे आंबट चुका. या भाजीसाठी चिंचगूळ घालून पण ही भाजी करतात किंवा ताक घालून करतात, टमॅटो घालून करतात. मी आंबट चुका घालून ही भाजी करणार आहे. त्यासाठी आपण हा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, कारण ह्याला माती असते भाजीला, त्यामुळे हा स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे. आणि हा आंबट चुका हा सुद्धा स्वच्छ धुवून आपण चिरून घेणार आहे. या भाजीमध्ये आंबट चुका घालून ही भाजी अतिशय छान होते. त्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे. तुम्ही तुरीची डाळ पण वापरू शकता, मुगाची डाळ पण वापरू शकतात. कुठल्याही प्रकारची एक डाळ या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे. या भाजीमध्ये मी चणा डाळ घालणार आहे, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे प्रथम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. आता मी ह्या भाज्या दोन्ही स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने आणि चिरून घेणार आहे. आणि नंतर आपण हरभऱ्याची डाळ आणि ह्या भाज्या आणि शेंगदाणे हे सगळं कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता प्रथम आपण ही चणा डाळ भिजत घातली होती ती आणि शेंगदाणे कुकरमध्ये टाकून घेऊया. शेंगदाणे आणि चिरून घेतलेला हा पालक आणि आंबट चुका. पाणी टाकून घेऊया आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तुम्ही डायरेक्ट पातेल्यात कढईत पण ही भाजी शिजवून घेऊ शकता. भाजी छान शिजली आहे. आता आपण रवीने ही भाजी छान घोटून घ्यायची. इथे मी मिरची आणि लसूण हे ठेचून घेतलं आहे भाजीत टाकण्यासाठी. भाजी आपण रवीने घोटून घेतली आहे. तेल टाकून घ्यायचं आहे. थोडीशी मोहरी छान तडतडली की मग त्याच्यात जिरं. मोहरी तडतडली आहे, आता जिरं. मिरची आणि लसूण जास्त घ्यायचा आहे, चव छान लागते. थोडीशी हळद. जरी मिरची घेतली असेल तरी थोडंसं लाल तिखट आणि काश्मीरी तिखट घालून घ्यायचं आहे, कारण याची पण चव मिरचीपेक्षा तिखटाची वेगळी लागते. त्यामुळे आणि आता ही आपण जे भाजी घोटून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे. एक पोहा चमचा आपण हरभरा डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ टाकून घेणार आहे. त्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी घट्ट होते. पीठ टाकून घेतल्यानंतर भाजी छान घोटून घ्यायची आहे, म्हणजे पीठ त्याच्यात छान मिक्स होईल. भाजीला असा पातळसरपणा जो असतो तो राहणार नाही, थोडीशी घट्ट होईल पीठ टाकल्यामुळे. आणि थोडासा गूळ. आणि पालक हा अगदी पौष्टिक असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आठवड्यातनं एकदा तरी पालकाची भाजी जरूर खावी.
अशा पद्धतीने मी पालकाचं गरगटं करून बघा, नक्कीच आवडेल. आणि आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ. पालकाच्या भाजीला मीठ कमी लागतं. आता मस्त अगदी रटरट रटरट उकळू द्यायची भाजी, म्हणजे गरगटं. यात आपण घालतोय शेंगदाण्याचं कूट, 2 ते 3 पोहा चमचे. भाजी छान उकळली आहे आणि आपलं पालकाचं गरगट्टं तयार झालं आहे. गरम गरम भातावरती, कुठल्याही प्रकारची भाकरी आणि चपातीसोबत आपण हे पालकाचं गरगटं खाऊ शकता. अतिशय छान लागतं. ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही त्यांनी हे नक्की करून बघा, नक्कीच आवडेल. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.